आम्ही चाललोय जतच्या रावसाहेब वॉटर पार्कला जे नवीन झालेलं आहे. त्यामुळे लय दिवस झालं एक्झाम असल्यामुळे आम्हाला जायला झालं नाही. त्यामुळे आज जाणार आहे बघा. बघा एवढं जाणार. तर चला जाऊया. तर चला गाईज जाऊया आता वॉटर पार्कला. बाबू ए बाबू इकडे बघ की पोहणारच का नाही मग. जा बाबा आज जा पहिला. आम्ही चाललोय बघा फेमस रावसाहेब वॉटर पार्कला. आणि काय माझ्याकडून आम्हा लेडीज मध्ये एक लेडीज मिसिंग आहे. तुम्हीच सांगा त्याने सांगायच्या अगोदर. तर स्नेहल ताई काही येऊ शकल्या नाही. त्या त्यांच्या भाऊ वगैरे येणार होते म्हणून आले नाहीत त्यांनी. त्यांचं म्हणणं होतं की सोमवारी आपण सगळे मिळून जाऊया. पण मुलांना काही दम काहीच नव्हतं त्यामुळे. तर काय आम्ही पोचलो रावसाहेब. काय जिथं आहे बघा असं रावसाहेब. तर चला तुम्हाला एंट्री पासून सगळं हात दाखवतो. इथं बघा रावसाहेबचं असं बोर्ड लावलं इथे. आणि इथं बघा असं नाश्त्यासाठी आणि जेवण्यासाठी टेबल लावून ठेवली ती. आणि इथं तिकीट काढायचं वाटतं. आणि इथं असं जरा पुढं आल्याच मस्त वॉटर पार्क दिसते बघा. बघा असं आहे बघा. इथं चालू आहे बघा तिकीट काढायचं. तुम्ही बाहेर गेला ना मॅडम तुम्हाला लहान मुलांचं आता जर मिरजला गेला तर मी सांगलीला गेला ऍक्टिव्हिटी पण भरपूर आहेत ना तिकडं. फक्त एकच ऍक्टिव्हिटी जी आहे त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा. गाईज इथं बघा सगळं इथं पेपर बघून घ्या एकदाच. असं पेपर आहे बघा गाईज. तर गाईज इथं मस्त की असं गार्डन आहे बघा. आणि तर ड्रॅगन आहे बघा कसं गाईज छोटा ड्रॅगन. तर चला तुम्हाला दाखवतो सगळं. आणि इथं असं आल्या बघा इथं गाईज रेन डान्स आहे बघा. इथं रेन डान्स आहे. आणि इथं जरा पुढं आल्या इथं गाणं पण लावले बघायच असं. तर काय तिथं बघा मस्त बघा असं वॉटर पार्क आहे बघा. इथं काय मला तर वाटतं बघा इथं छोट्यांसाठी आहे वाटतं. आणि ही वादळ मोठ्यांसाठी आहे. तर काय नाश्ता आलाय बघा आमचा पोहे. बसले आम्ही खात इथं. आणि इकडंच आहे वॉटर पार्क. आणि इथं बसले बघा आम्ही असं. तर इकडं बघा असं लेडीज लोकांना ड्रेस चेंज करण्यासाठी एवढं मोठं इकडं एक रूम पण आहे. पलीकडं जेंट्स नाही इकडं लेडीजला पण आहे. असे छोटे छोटे इकडं रूम्स लेडीज लोकांना कपडे चेंज करण्यासाठी इकडं कपडे वगैरे आहेत असं. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडं आम्ही आलेलो आहे जतमध्ये नवीन सुरू झालेल्या वॉटर पार्कला ज्याचं नाव आहे रावसाहेब वॉटर पार्क. तर इकडच्या सुविधा पण तशा छान होत्या का. तर आता जतमध्ये आपल्या जत तालुक्यातच नवीन वॉटर पार्क झालेला आहे. तर सुरुवातीलाच सगळ्या सोयीसुविधा एकदम भारी असल्या पाहिजे असं काही नाही. पण जे काही नवीन सुरुवात आपल्या जत तालुक्यात झालेली आहे खरंच एकदम छान वाटलं. म्हणजे अशा फॅसिलिटीसाठी किंवा अशा ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला आता अकलूजसारख्या ठिकाणी किंवा सांगलीसारख्या ठिकाणी जावं लागणार नाही. आता आपल्याला असं एन्जॉय करण्यासाठी आपल्या जतमध्येच मिळणार आहे. तर बघा हे सगळं तुम्हाला मी इकडचं सगळं आता दाखवते. जे जे काही सोयीसुविधा आहेत काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला मी सगळे दाखवते. तर आम्ही इथे पोहोचलो बघा तेव्हा सर्वात आधी लक्षात आलं ते म्हणजे ना इथलं वातावरण खूप छान असं वातावरण आहे इकडचं. आणि जागा पण एवढी स्वच्छ होती ना इकडची खरंच मस्त वाटलं. आणि पाणी पण बघा एकदम स्वच्छ आणि फ्रेश वाटत होतं. आणि पाण्यामध्ये त्यांनी काहीतरी म्हणजे आपलं पावडर टाकलं होतं वाटतं. पाणी पण थोडंसं असं व्हाईट दिसत होते. तर मुलं एकदम आता मुलांना लगेच इन्फेक्शन वगैरे पाण्याचं होऊ नये किंवा मुलं आजारी पडू नये म्हणून पाण्यामध्ये त्यांनी काही पावडर वगैरे टाकलं असणार आहे. त्यामुळे पाणी पण थोडंसं पांढरं दिसत होतं. आणि इकडं बघू शकता तुम्ही आम्ही किती एन्जॉय असं करत होतो ना. भरपूर एन्जॉय केलो. आणि आज आम्ही आलो होतो बरोबर शनिवारी त्यामुळे इकडे काही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला सगळ्या राईड्स आणि स्लाईड्स एकदम मस्त एन्जॉय करता आल्या. आणि पूर्ण दिवस आम्ही खरंच खूप धमाल केली. पाण्यात खेळलो स्लाईड्स केल्या आणि खूप छान इकडे वेळ आम्ही घालवला.
जर तुम्ही जत किंवा आसपासच्या भागात असाल आणि फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत एक दिवस मस्त एन्जॉय करायचं असेल, तुम्हाला वन डे ट्रिप करायचं असेल तर रावसाहेब वॉटर पार्कला नक्की भेट द्या असं मी म्हणेन. तर मंडळी काय झालं काय ना आता आली बघा आजच्या ब्लॉगमधली सगळ्यात मजेशीर आणि थोडीशी भीतीदायक पण म्हणू शकता अशी एक मुमेंट होती माझ्यासोबत. मी एकदम ना असं एक्साइटमेंटमध्ये ठरवलं की आता स्लाईड्स करायचं. मी असं आपलं मस्त हळूहळू पायऱ्या चढत वगैरे वर गेले, आता मस्त एन्जॉय करत म्हणून माझी मैत्रीण कोमलसोबत गेले आणि वर जाताना तर एवढी मजा येत होती ना मला. पण जसजशी मी पायऱ्या चढत वर पोचले आणि ते स्लाईड्स वगैरे वरून खाली पाहिलं ना तर खरंच मला माझ्या मनात कुठेतरी थोडंसं भीती वाटायला लागली. आणि शेवटी आम्ही स्लाईडच्या अगदी टोकावर पोचलो पण आणि खाली बघितलं आणि खरं सांगू का खाली बघितलं माझी थोडी एकदम असं काही सांगायला नको अशी तारांबळ उडली. आणि खालून बघितलं की उंच वाटत नव्हतं मला आणि वर गेल्यावर मला इतकं ते उंच वाटत होतं की क्षणभर वाटलं अरे बापरे आता का माझी काही खैर नाही. आणि माझी मैत्रीण कोमल तिनं माझा हात धरून ठेवली होती. तिनं मला म्हणली ताई तुम्ही भिवू नका, माझा हात धरून ठेवा, आपण दोघी जाऊया एक साथ. तर कुठलं काय मला ती असं एकदम काय वाटलं काय माहिती, मला खरंच खूप भीती वाटली. मी स्लाईडच्या वरच्या टोकाला असं हात धरून पकडली होती आणि तिनं गेली काय नाही ती एकटी माझा हात सोडून आणि ती बरोबर खाली जाऊन अशी पाण्यामध्ये पडली ना. तिला वर उभं राहायचं कळत नव्हतं कोमलला. ती कोमल अशी पाण्यामध्ये तरंगत राहिली, तिला उभं राहायचं पण कळना, पोहायचं पण कळना. तिला जेव्हा मी बघितली ना खरोखर परत अशी मी पायऱ्या उतरून खाली आले पण मी काही स्लाईड्सनी खाली आले नाही. अशी ही माझ्यासोबतची आज एक कॉमेडियन म्हणा किंवा भीतीदायक म्हणा मुवमेंट घडली. एक खास गोष्ट म्हणजे असं आहे ना की तुम्ही कितीही खाऊ शकता, कितीही पिऊ शकता, जेवण म्हणा, नाश्ता म्हणा, चहा वगैरे सकाळी मिळतं तुम्हाला गेल्यावर आणि त्याच्यानंतर 11च्या दरम्यान तुम्हाला नाश्ता वगैरे मिळतो आणि पुन्हा दुपारच्या वेळेस मनसोक्त तुम्ही किती पण जेवू शकता. तर आज बघा आम्ही जेवलो दुपारी 3 वाजता. तर आम्ही चपाती भाज्यामध्ये 2 प्रकार होते. एक होतं पनीर भाजी आणि एक होतं डाळ तडका, परत पापड होती, परत कांदा आपल्या सॅलडमध्ये कांदा टोमॅटो, आणखीन काय होतं ग कांदा टोमॅटो, परत काय तरी होतं लक्षात येत नाही आता. हां काकडी. कसं वाटलं जतमध्ये? होय छान वाटलं एकदम मस्त आहे. होय कुठं लांब जायला लागत नाही काय नाही, आपल्या जतमध्येच भारी वाटलं एकदम. थांबत बिंबत नाही बरं का, ब्रेक नाही यायला काय. तुम्हाला घेतलेलं दिसलं का? लेट मिळवू नका काय बाबू. तर काय तिकडे बघा मस्त आंघोळ करून आले, तोंड सगळं काळ पडले, झोप आल्या बघा. तर चला काय बाय बाय म्हणा, वॉटर पार्कला जाव्या घरी. आता सगळं पाक गर्दी कमी आहे. लास्ट अजून नाही दोघं घेतली जायची गाईज. लास्ट आम्ही जाय वाटतो. चहाचा विषय चालू आहे बघायची. तर जायचं तूच लावल्या बघा गाडी. बाबूचा सीन डेंजर झाला मगाशी गाईज, बघायला पाहिजे होतं तुम्ही. मगाशी काय केलंस रे, डायरेक्ट पाण्यात उडीच मारलास की बुडाला आलता गाईज, वाचवली बघा याला.